1500वी पैगंबर जयंती पावसाचे साक्षीने उत्साहात साजरी। इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती अर्थात ईद ए मिलादचा सण शुक्रवारी शहरात उत्साहात साजरा करण्यात आला। प्रारंभी चौक मंडई येथून दुपारी 3:30 वाजता फतेहा पठण करून मिरवणुकीस सुरुवात झाली। यावेळी देशाच्या सुख समृद्धी, एकात्मता आणि मानव कल्याणासाठी फतेहा पठणादरम्यानचा प्रार्थना करण्यात आली। फतेहा पठणादरम्यान प्रार्थना करण्यात आल्यानंतर पोलीस आयुक्त संदीप कर्णी, पोलीस उपायुक्त किरण कुमार चौहान, भद्रकालीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश चौधरी, माजी महापौर प्रथमेश गीते, काँग्रेस शहराध्यक्ष आकाश छाजेड, माजी नगरसेवक हेमलता पाटील, सुफी जीन, गुलजार कोकणी आदींनी शुभेच्छा दिल्या। शहरे खतीब हाफिज हिसामुद्दीन अशरफी, नायब शहरे काझी एजाजुद्दीन काझी, मौलाना मेहबूब आलम घोडाबगीत स्वार होऊन जुलूसचा नेतृत्व करत होते। शहरातील सर्व मशिदीतले मौलवी, मदरशातील विद्यार्थ्यांनी, मुस्लिम बांधव संततधार पावसात छत्र्या घेऊन मोठ्या संख्येने उपस्थित होते। जुलूस पारंपरिक मार्गाने अतिक्रमण करीत बडी दर्गा येथे सायंकाळी पोहोचला। वडाळा रोडवरील JMCT कॉलेज परिसर, मिल्लत नगर, चिस्तिया कॉलनी तसेच अशोका मार्ग, खोडे नगर, रेहनुमा नगर, पखाल रोड, हिरवे नगर, आयेशा मस्जिद परिसरातील मुस्लिम बांधव दरवर्षी चौक मंडई येथून जुलूसमध्ये सामील होतात। मात्र यंदा या सर्व परिसरातून मुस्लिम बांधवांनी दुपारी वडाळा चौकात एकत्र येऊन परिसरातील पायी चालत जुन्या नाशकातील मुख्य जुलूसमध्ये सामील झाल्याने वडाळा चौकापासून पूर्ण वडाळा रस्त्यावर तसेच पुढे भारतनगर, सह्याद्री रुग्णालय परिसर ते वडाळा नाकेपर्यंत येत असताना मोठ्या प्रमाणावर बघ्यांची गर्दी झाली होती। तसेच दुतर्फा वाहतूक बंद करून एकतर्फी वाहतूक करण्यात आली होती। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।